नमस्कार, मी आरुष गुरे आज पुन्हा एक स्वागत करतोय आमच्या देवळातल्या उत्सवाच्या पहिल्या रात्रीचं। तर हे दृश्य काहीसं असं आहे। असेच आमच्या देवळाच्या आणि इतर गावातल्या आमच्या गोष्टींची तुम्हाला जर माहिती हवी असेल तर चॅनलला माझ्या सबस्क्राइब आणि लाईक नक्की करा। तर आज जाऊया। आज पहिला दिवस आहे आणि 5 तारखेला दत्त जयंतीची मोठी जत्रा या ठिकाणी असते। तर चला आज जाऊया। मित्रांनो, हा बघा आजूबाजूचा प्रदेश। सॉरी, परिसर। बघा मंदिर। थोड्याच वेळानं आता पहिली आरती होईल, मग प्रदक्षिणा होईल, मग भोजनाच्या आधी महाप्रसाद, काल्याचा महाप्रसाद असेल आणि मग भोजन असेल। भोजन झाल्यावर लगेच आरती सुरू होणार आणि आरत्या झाल्या की भोवत्या असणार आहेत, 3 भोवत्या असणार आहेत। भोवत्या झाल्यावर मोहक बुवा रायकर यांचं कीर्तन आपल्याला पाहायला मिळू शकते। तर जाऊया पुढे। हा बघा तोच उंबर जो मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला होता, झलकेच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला होता तोच हा पिंपळ, सॉरी हा उंबर होता। तर जाऊया पुढे। कमेंट नक्की करा आमचं मंदिर कसं वाटलं, आणि मी एका व्हिडिओमध्ये पत्ता टाकलेला आहे, तर जर तुम्हाला यायचं असेल तर येऊ शकता। तर आता आपण प्रदक्षिणा घालून येऊया। ती बघा लांब एक इमारत आहे। ही बघा, सकाळी मी पुढील बाजूले तुम्हाला इंट्रोचा व्हिडिओ दाखवला होता। आठवणीने कमेंट करा आमचं देऊळ तुम्हाला कसं वाटलं। ही मागची बाजू आहे देवळाची। ही बघा मेन देवळाची घुमटी। पण आपण या दरवाज्याने नाही तर आपण मेन गेटने जाणार आहोत, त्यामुळे 2 मिनिटं थांबा। इथे आपल्याला गोमुख पाहायला मिळतंय। हे बघा इथे विहीर आहे। विहिरीची चवच निराळी आहे। तुम्ही जर एकदा जरी पाणी प्यालात तर तुम्ही सारखं प्याल पाणी। अशी वेगळीच घरच्या पाण्यापेक्षा वेगळी चव या पाण्याला। हे पाहू शकता, या कार्यक्रमाला तुम्हाला यायचं असेल तर येऊ शकता। वेळ आणि तारीख सगळं दिलेलं आहे। तर आता आज जाऊया। आजूबाजूचा परिसर जिथे आपल्या भोवत्या होणार आहेत। थांबा, तुम्हाला दाखवतो नीट। हे देऊळ मित्रांनो 150 वर्षापेक्षा पण जुने आहे। हे मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे तुम्हाला, पण पुन्हा एकदा आठवण करून देतो। स्वातंत्र्याचे पण आधीचे असे हा आपले प्राचीन दत्त मंदिर, परंतु यात काही कालावधीनंतर बदल करण्यात आला होता, त्यामुळे आजच्या स्थितीला हे दत्त मंदिर या रूपात आहे। इथे समाधी आहे। आपण आता तो तिथे सकाळचा झेंडा पाहू शकता, दिसतोय आपल्याला। आता फायनली आपण देवळामध्ये जाणार आहोत। तर चला।
7:30 वाजत आहेत. आपण पाहू शकता या बाजूला हनुमान आहे व इथेच गणपती आहे. याची पण आपण एक प्रदक्षिणा घालणार आहोत. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच थांबतो. आता पुढे व्हिडिओ मी आजच्याच रात्रीचा परंतु आरत्या भोवत्यांचा तुम्हाला दाखवणार आहे. 3 भोवत्या असतील, त्यातील एक भोवतीचा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे. कृपया मी स्वतः पण एक भोवती घेणार आहे. दरवर्षी मी एक भोवती घेतो. यावर्षी पण त्या दरवर्षीप्रमाणे घेणार आहोत आणि 3 पैकी एक भोवती तुम्हाला जरूर दाखवणार. सो धन्यवाद. आजचे आठवणी लाईक आणि सबस्क्राईब करा आणि फॉलो करा.